दुसरं काय झालं, शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, मी माझ्या बँकेचा अभ्यास जर केला तर शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले मध्ये जे पात्र शेतकरी आहे, जे पात्र आहे त्यांना सुद्धा पैसे दिले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांनी शिवाजी महाराजांची योजना नावानं योजना सुरू केली, उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं योजना सुरू केली. आणि मग शिवाजी महाराजांमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्रोत्साहन निधीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नावाचे आणि महात्मा फुलेंच्या नावांची जी योजना आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत बँकेत पैसे जमा न झाल्यामुळं तो बोजा तच्च्या तसाच आहे. म्हणजे मी जर माझ्या बँकेचा विचार केला तर 22,426 शेतकरी पात्र होते छत्रपती शिवाजी महाराज मध्ये, आणि लाभ न मिळाल्याची संख्या अर्धी आहे, 10,000 आहे. म्हणजे हा आकडा काही वेगळाच आहे. तुम्ही जर पाहिलं तर महात्मा फुले मध्ये जे उद्धव साहेबांना कर्जमाफी केली होती ती 12,217 लोकांना एकंदरीत आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी पात्र ठरले होते, पण त्याच्यामध्ये 2,180 लोक पात्र असून सुद्धा पैसे भेटले नाही. प्रोत्साहन निधी सुद्धा तसंच आहे, प्रोत्साहन निधी सुद्धा 1,363 लोकांना भेटला नाही. म्हणजे आपण घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर त्याची जे आपण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी झाले पाहिजे ते गेलीच नाही. 10-20 वर्ष गेले, ते शेतकरी बोजा हटत नाही, कर्ज भेटत नाही. इकडे कर्जमाफीमध्ये नाव सुद्धा आहे, दुसरे इकडे त्याचा निधी आला नाही म्हणून तो कर्जमाफीमध्ये त्याचा बोजा उतरला नाही. या अनेक भानगड याच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही एक शेवटची मागणी करतो आहे का मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती 2006 आणि 7 ला. आता त्या कर्जमाफीमध्ये सरसकट अल्पभूधारक घेतले होते, कोणत्या अटीशटी ठेवल्या नव्हत्या. माझं असं म्हणणं आहे का 1996 पासून तर 26 पर्यंत सगळ्या जिल्ह्यात सगळे शेतकरी आहे, 4 लाख असो, 2 लाख असो, 3 लाख असो, असा सगळा जर आकडा काढला तर एका जिल्ह्यामध्ये 2,000 कोटी रुपये पाहिजे शेतकऱ्याला माफ करायला. 30 जिल्हे जर पकडले तर 60 ते 70 75,000 कोटी पाहिजे. म्हणजे पुरा 7-12 कोरा होते. सरकारनं मनावर घेतलं पाहिजे आणि दर वर्षाले 25,000 कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी 3 टप्प्यात कर्जमाफी केली पाहिजे. दरवर्षी बजेटमध्ये 25 ते 30,000 कोटी ठेवावं, सगळ्यांचे 7-12 3 टप्प्यामध्ये नील करून टाका आणि महाराष्ट्राचा इतिहास अख्ख्या हिंदुस्थानाला कळू द्या. वास्तविक पाहता केंद्र सरकारनं कर्जमाफी करणं गरजेचं आहे, परंतु राज्य सरकारनं ते अंगावर घेतलं असेल तर हा एक नवीन उपक्रम या सरकारनं राबवणं गरजेचं आहे. देवाभाऊचंही नाव उज्ज्वल होईल, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचा आम्हालाही शिवसेनेत आल्याला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही पण मागणी आम्ही करतोय 1996 पासून तर 2026 पर्यंत पुऱ्या महाराष्ट्राला 75,000 कोटी पाहिजे. बहुत बडी बात नाहीये. 8व्या वेतन आयोगामध्ये आता एका वर्षाला नाही म्हटलं तरी 1 लाख कोटीचा बोजा पडणार आहे कर्मचाऱ्यापोटी. 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 1 लाख कोटीचा जर बोजा पडत असेल तर मग 75,000 कोटी काही 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी काही फार मोठा आकडा नाही आहे. ते काय होतंय आखरी जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना. प्लॅस्टिकमध्ये, काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठे. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. आता ते अनेक संशय आहे. कसं आहे, माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला, त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते काय सापासारखे लोक आहे. हे विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी भी नाही दोस्ती भी नाही, हम तो दुश्मनी कर चुके हैं. त्याच्यानं ते कधी नाग पाठवू शकतं आमच्याकडे. 30 जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बरं, तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100%. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज़्यादा ज़्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र के रेल रुखा देंगे. इथलं काय कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200
कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे का होतंय का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राट पद्धती म्हणजे 2 महिने चालणारा 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना PF वगैरे ग्रॅज्युएटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ. आता कसं आहे, तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल. त्यांना ठेका जर एकत्रित काढला तर पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते आणि उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. म्हणजे पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करते. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा. ये सगळी गेम बाजी. ना खाने दूंगा ना खाऊंगा, सबसे ज़्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो BJP है. सबसे ज़्यादा सगळ्यात जास्त खाणारे हे वरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा. तुम्ही सांगा, MRGSचे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले MRGSवाल्याचे. संजय गांधीचं लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावं रे. मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपटी. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि एक कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहीत आहे, हमी भावात खरेदी झाल्या नाही, झाल्या त्या फार लेट झाल्या. आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण यावर्षी पाहिला. आणि दुष्काळाचेच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे. त्यासाठी लढावं लागेल. आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ आम्हाला करावं लागते. मत मारा नका मारू, आम्ही शेतकरी म्हणून. आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं HR इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं. भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे. ते अधोरेखित आहे. मला माहीत आहे, जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70 हजार राहतं. यांचे कॅबिन यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतात, पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतात. त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं. गुलामीसारखं त्याचे पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे. आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीमुळे कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या. चर्चेची संधी